हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्पेस अल्जेब्रा चॅप्टर नंबर 4 रेशिओ अँड प्रोपोर्शन. त्यामध्ये मित्रांनो प्रॅक्टिस सेट 4.2चा हा सेकंड व्हिडिओ. जर मित्रांनो आधीची व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही नक्की बघा. आणि पुढील व्हिडिओ मिळण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. वेळेस तुम्हाला अपडेट्स मिळतील, तुमचा अभ्यास होऊ शकेल. आणि मित्रांनो जे सोबतचं बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही ऑलवर क्लिक करा. चला मित्रांनो सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 4 रेशिओ अँड प्रोपोर्शन. त्यामध्ये मित्रांनो प्रॅक्टिस सेट 4.2 चालू आहे. आज आपण घेणार आहोत त्याचा दुसरा व्हिडिओ नंबर 2. चला मित्रांनो सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 4 मधलं पहिलं गणित बघा. क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरालेलोग्राम. द रेशिओ ऑफ अँगल A अँड अँगल B ऑफ दिस पॅरालेलोग्राम इज 5:4. फाइंड द मेजर ऑफ अँगल B. फ्रेंड्स, एक पॅरालेलोग्राम आपण काढून घेऊया. समजा तो पॅरालेलोग्राम मी काढला आहे, हा इकडे A B C आणि D. आता आपल्याला दिलं काय, द रेशो ऑफ A अँड B, A टू B इज 5:4. मग त्याचा आपण मित्रांनो यूज करूया आणि आपण हे सॉल्व्ह करूया. लिहूया द रेशो ऑफ अँगल A, द रेशो ऑफ अँगल A आणि त्याचा दुसरा येणार मित्रांनो अँगल A टू अँगल B, नाही का? अँगल A टू अँगल B इज 5:4. हा झाला त्याचा रेशो. याचा कॉमन मल्टिपल असेल तो x मानूया. लेट द कॉमन मल्टिपल बी x. कॉमन मल्टिपल बी एक्स म्हणजे त्याच्या तो पटीत असणार आहे. म्हणजे अँगल A असेल 5x आणि अँगल B असेल 4x. ते आपल्याला इथे लिहिता येईल. देन अँगल A इज इक्वल टू 5x अँड अँगल B इज इक्वल टू 4x. कारण की तो 5 आणि 4च्या पटीत असणार आहे. ओके फ्रेंड्स, आता हे लक्षात घ्या. दिस इज द पॅरालेलोग्राम. मीन्स दिस साइड AD and BC इज पॅरलल लाईन्स. कारण की अपोजिट साइड्स आर पॅरलल इन द पॅरालेलोग्राम. सो दिस टू अँगल्स आर इंटेरियर अँगल अँड वी नो फ्रेंड्स इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. द सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180. हे आपल्याला माहिती आहे, तर त्याचा आपण यूज करणार आहोत. लिहूया अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180. याचं रिझन काय, तर ते आहेत इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स नाही का? वी नो फ्रेंड्स इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग आता मित्रांनो अँगल A तर आहे 5x, टाकूया सबस्टिट्यूशन. अँगल B इज 4x इज इक्वल टू 180. 5x प्लस 4x इज 9x. 9x इज इक्वल टू 180. सो x इज इक्वल टू 180. हा 9 मल्टिप्लिकेशन करतो, जाईल डिवाइड करेल. 9 1 जा 9 2 जा 20 मिळाला. x इज इक्वल टू मित्रांनो जर तुम्हाला 20 मिळाला तर तुम्हाला A आणि B दोन्ही काढता येतील. आपल्याला विचारला आहे फक्त B, तो आपण काढूया. अँगल B इज इक्वल टू अँगल B काय आहे, तो आहे 4x. 4 इंटू x अँड वी नो फ्रेंड्स x इज इक्वल टू 20. सो 4 इंटू 20 80 डिग्री. सो अँगल B इज 80 डिग्री. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. सेकंड बघूया. The ratio of the present ages of Albert and Salim is 5:9. 5 years, hence the ratio of their ages will be 3:5. Find their present ages. आता मित्रांनो द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस दिलाय अल्बर्ट आणि सलीमचा 5:9. तो आपण सुरुवात करूया. लिहूया द रेशो ऑफ द प्रेझेंट एज, जे आजचं एज आहे त्याचा रेशो दिलाय. प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट अँड सलीम. अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. हा आपल्याला दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो 5 आणि 9च्या पट्टीत आहे, त्याच्या मल्टिपलमध्ये आहे. सो लेट द कॉमन मल्टिपल बी x. लेट द कॉमन मल्टिपल BX. हा x मानला तर तो येणार 5x आणि हा येणार 9x. सो अल्बर्टचं प्रेझेंट एज किती असणार आहे, तर मित्रांनो ते 5x. सो अल्बर्ट्स प्रेझेंट एज ते किती असणार आहे फ्रेंड्स, तर ते येणार इज 5x इयर्स. अँड दुसरा होता सलीम. सलीमचं एज किती असेल, सलीम्स प्रेझेंट एज is 9x years.
आता मित्रांनो कंडिशन आपल्याला काय दिली बघा, काय दिले बघा, 5 years hence the ratio of their ages will be 3:5. मित्रांनो 5 वर्षानंतर त्यांचा रेशो चेंज होणार आहे, तो किती येणार आहे 3:5. मित्रांनो 5 वर्षानंतर लक्षात घ्या, म्हणजे आजचं वय समजा एखाद्याचं 15 असेल तर 5 वर्षानंतर किती होणार ते 20, म्हणजे त्याच्यात 5 मिळवा लागतील. मग प्रेझेंट एज आहे 5x, याच्यात 5 मिळवणार, मग त्याचं 5 वर्षानंतरचं एज होईल 5x + 5 आणि याचं होणार 9x + 5. तर लिहूया आपण 5 years hence, 5 years आफ्टर म्हणा किंवा हेन्स म्हणा, हेन्स अल्बर्ट्स एज, अल्बर्ट्स 5 वर्षानंतरचं लक्षात घ्या, अल्बर्ट्स एज विल बी, ते किती होणार फ्रेंड्स, आताचं 5x आहे, 5 वर्षानंतर 5 वाढतील म्हणजे 5x + 5 years. आणि सलीमचं पण तसंच करावं लागेल, सलीम्स एज विल बी, ते होतं 9x, आजचं त्याच्यात 5 मिळवा, 9x + 5 years. आता याचा जो रेशो आहे ना फ्रेंड्स, तो आपल्याला गिवन कंडिशनमध्ये दिला आहे, तो आहे 3:5. द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 3:5. सो बाय गिवन कंडिशन दिस रेशो, यांचा रेशो जो आहे तो 3:5 रेशो लिहूया. 5x + 5 डिवायडेड बाय 9x + 5 इज इक्वल टू, तो होतो आहे 3:5. त्यामुळे इथे लिहा 3:5. इक्वेशन मिळवायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 5 याला गुणेल आणि हा याला गुणेल, तो काय मिळते बघा, 5 × 5x + 5 इज इक्वल टू हा 3 आणि 9x + 5चं मल्टिप्लिकेशन होईल 9x + 5. काय मिळते बघा, 5 5 जा 25x आणि 5 5 जा 25, 9 3 जा 27x आणि 5 3 जा 15. ओके फ्रेंड्स, 25 हा 15 इकडे घ्या, -15 होईल, हा 27x आहे, -25x, 25 - 15 10 आले आणि 27 - 25 मीन्स 2x आले. सो 2x इज इक्वल टू 10, देअरफॉर x इज इक्वल टू 5. आता फ्रेंड्स एक्सची व्हॅल्यू जर आपल्याला मिळून गेली आहे, ती आहे 5. प्रेझेंटेज आपल्याला काढायचं आहे, प्रेझेंटेज आपण मानले 5x आणि 9x, तिकडे लिहूया. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, द प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट किती येईल ते बघूया. अल्बर्टचं प्रेझेंटेज म्हणलं होतं 5x आणि एक्सची व्हॅल्यू 5, म्हणजे 5 × 5 किती झाले 25. आणि सलीमचं प्रेझेंट एज ऑफ सलीम ते किती होतं ना फ्रेंड, तर ते होईल 9x मीन्स 9 × 5 किती झालं 45 years. आय होप फ्रेंड्स हे तुम्हाला कळालं असेल. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. पुढचं गणित घेऊया लगेच. पुढचं गणित काय बघा, द रेशो ऑफ द लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज 3:1 अँड इट्स पेरिमीटर इज 36 cm. फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द रेक्टँगल. मित्रांनो लेंथ ऑफ आपल्याला लेंथ आणि ब्रीथची जर रेशो दिला आहे तर लिहूया, सुरुवात करूया. द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रीथ इज 3:1. हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे. ओके, कॉमन मल्टिपल एक्स असणार. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. तर फ्रेंड्स लेंथ काय येईल, लेंथ इज इक्वल टू लेंथ होता 3 म्हणजे 3x आणि ब्रीथ किती येईल ती 1 आहे. 1 × x मीन्स x, 1x मीन्स x. आता फ्रेंड्स हे लक्षात घ्या, आपल्याला पेरिमीटर दिले आणि पेरिमीटर म्हणजे काय, तर पेरिमीटर म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते, सम ऑफ ऑल साइड्स, नाही का. मग फॉर्म्युला लिहूया. द पेरिमीटर ऑफ a rectangle is equal to 2 in bracket L plus B. ओके फ्रेंड्स, हा येणार 2, L आहे 3x आणि B आहे x, 3x B आहे x. आणि हे मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे 36 cm. ओके, तर आपण सॉल्व्ह करूया. 3 2 जा 6x आणि इथे येणार हा 2x, किंवा डायरेक्ट आधी 4x + 2 केलं असं तरी चालेल. 8x आला. पेरिमीटर आली 8x. लक्षात घ्या, पेरिमीटर जो आहे तो आला आहे 8x. आणि आपल्याला गिवन काय आहे,
तो आहे 36 गिवन. सो फ्रेंड्स 8x इज इक्वल टू 36 मीन्स x इज इक्वल टू 36 डिवायडेड बाय 8. आणि 8ला जर आपण याला डिवाइड केलं तर आपल्याला तो काय मिळणार आहे, 8 4 जा नाही का 32 होतात, उरले 4 पुन्हा 8 45 झाले म्हणजे 4.5. एक्स इज इक्वल टू मिळाला 4.5. तर मित्रांनो आपल्याला विचारलं आहे लेंथ आणि ब्रीथ. लेंथ आहे 3x, लेंथ इज इक्वल टू 3x, 3 आणि x ची व्हॅल्यू टाका 4.5, किती 4 त्रिक 12 आणि ते 3 जर केले तर 13.5 येतील, 13.5 सेंटीमीटर. आणि ब्रीथ जी आहे तिथं आहे तेवढीच एक्सच आहे म्हणजे एक्सचीच व्हॅल्यू म्हणजेच 4.5 सेंटीमीटर. हे लक्षात घ्या मित्रांनो. इथे पिरिमीटर लक्षात घ्या, पिरिमीटरचं व्हॅल्यू टाकली आपण, सूत्र टाकलं आणि ती गिवन होती आपल्याला 36, त्यामुळे आपण एक्सची व्हॅल्यू काढली आणि नंतर लेंथ आणि ब्रीडचे ते काढलं. ओके, फोर्थ सम बघूया काय आहे. द रेशो ऑफ टू नंबर्स इज 31 to 23. देअर सम इज 216. फाइंड दीज नंबर्स. इथे सुद्धा आपल्याला मित्रांनो कॉमन मल्टिपल घ्यावं लागेल त्या नंबरचा. लिहूया तो. लेट द कॉमन मल्टिपल of the ratio 31 is to 23 चा 31 to 23 त्याला मानून घेऊया bx. Then the two numbers are therefore then the two numbers are काय होतील ते तर यांच्या पटीत होणार आहे. द नंबर्स आर 31x and 23x. हे ते नंबर झाले कारण की त्या एक्सच्या मल्टिपलमध्ये आहेत. आता यांची जर बेरीज केली तर ती येते 206 बाय गिवन कंडिशन नाही का. बाय गिवन कंडिशन काय गिवन कंडिशन, द सम ऑफ देअर सम इज, यांची सम जर केली बेरीज जर केली देअर सम इज 216. बेरीज करा 31 plus 23x, 31x plus 23x is equal to 216. 314, 325, 54x is equal to 216. So x is equal to 216 divided by 54. आता हे आलं. So x is equal to 4. 31x is equal to 31 into 4. 4 4 3 12 124 झाले. आणि नंतर मित्रांनो 23x म्हणजेच काय 23 into 4 12 आणि 1 9 म्हणजे झाले 92 म्हणजे 124 आणि 92 इज द आन्सर. द रिक्वायर्ड नंबर्स आर, लिहून टाका. द रिक्वायर्ड नंबर्स आर 124 and 92. यांची जर बेरीज केली तर ती मिळणार आहे मित्रांनो 216. पाचवं सम काय बघा. इफ द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज 360 अँड देअर रेशो इज 10:9 देन फाइंड द नंबर्स. द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इज 360. आता मित्रांनो प्रॉडक्ट जो आहे त्यांचा 360 म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि त्याचा रेशो 10:9 तो मानून घेऊया. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो 10:9 बी एक्स. Let the common multiple of the ratio 10:9 be x. म्हणून ते नंबर काय येतील. Then the two numbers are 10x आणि 9x येईल. 10x and 9x. आता मित्रांनो कंडिशन आपल्याला काय दिली बघा. द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर इज 360. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन बाय गिवन कंडिशन काय ती गिवन कंडिशन तर लक्षात घ्या. 10x इंटू 9x प्रॉडक्ट म्हटलं लक्षात घ्या इज इक्वल टू आहे 360. मग किती होतात 10 into 9 झाले 90 आणि x into x झाला x² इज इक्वल टू 360. सो x² इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 90. मित्रांनो 0 0 कॅन्सल करा. 9 1 जा 9 9 4 जा
36. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4. मग मित्रांनो एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. सो वी गेट एक्स इज इक्वल टू 2. टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. आता मित्रांनो एक्सची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली, म्हणजे ते आपल्याला किमती काढता येतील 10x आणि 9x. द रिक्वायर्ड नंबर्स पहिला होता मित्रांनो 10x, म्हणजे 10 इंटू 2 करावं लागेल. तो किती येणार? तो येणार 20. आणि दुसरा होता 9x, तो करावा लागेल 9 इंटू 2 म्हणजे 18. सो नंबर्स आर 20 अँड 18. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. ओके फ्रेंड्स, व्हिडिओ असला आणेल, त्यामुळे आपण इथे थांबूया. पुढचे गणित पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच उद्याच टाकतोय, त्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब